निवडणुका आल्या आता पुणे शहरामध्ये तर भावी खासदारांची खूप बोर्ड लागली. किती लागलेले आहेत सगळ्याच पक्षात. नुसतं काँग्रेसमध्ये लागले, नुसतं काँग्रेसमध्ये लागले असं नाही. हा प्रश्न सगळ्याच पक्षासाठी होऊ शकतो. त्यामुळे आताच आपले चरित्र साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जो सक्षम असेल निवडून येऊ शकेल त्याला तिकीट देणार अशी भूमिका मांडली. आपण ऑलरेडी इच्छुक उमेदवारांची यादी मागितलेली आहे आणि त्याचे सर्वे पण आपण आता लावलेले आहे. केंद्र आमचं सेंट्रल म्हणजे आमच्या AICCने पण लावलेलं आहे, आम्ही पण लावलेले आहे आणि हे सर्वे येतील. त्या सर्वेच्या आधारावर हायकमांड निर्णय. हे आता 15 तारखेच्या आत. सिनियर शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहासामध्ये सातत्यानं छेडछाड करण्याचा प्रयत्न हा आजचा नाही, शिवाजी महाराजांपुरतच नाही तर अनेकदा हा प्रकार झाला. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास बदलवण्याचा प्रयत्न केला त्याचं जॉइनिंग है महाराजांबद्दल बोलणार. 70 में एनसीपी के पास है वो प्रश्न है की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे पाटील करके आणि त्यांची तुलना समजा त्यांच्याबरोबर केली जात असेल, त्याचं XYZचं नाव तुम्ही घेता, कधीच तुलना होऊ शकत नाही. कधीच तुलना होऊ शकत नाही. काँग्रेस एनसीपी सीट आणि शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, रयतेचे राजे राहतील आणि आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे. हे आमचे दैवत आहे. आणि मी मगाशी सांगितलं की त्यांचं नेहमी सत्यानाशच झालेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं ते उशिरा आले त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही प्रेस झालं. सगळे माझ्यासोबत क्या बोलते सॉरी सर. हे बघा हे सरकारचं पाप आहे. हे जेव्हा विरोधी पक्षात होते देवेंद्र फडणवीस हे सांगत होते त्यावेळेस, त्याचा व्हिडिओ पण व्हायरल होत आहे आता अलीकडे. तुम्हाला नसेल तर मी दाखवू शकतो आता, तुमच्याजवळ नसेल तर, कारण की त्यांचे तुमच्याजवळ नसतात, आमचे ठेवतात नव्हतं. तर मी आता चालू करून दाखवतो. ते म्हणत होतं की राज्य सरकारला हे अधिकार आहे, राज्य सरकारने करावे. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे या सरकारला करायचंच नाही, मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. आता तर तुमचं तर 5वी बहुमत आहे, जनतेचं बहुमत नाही, 5वी बहुमत आहे. आता तुम्हाला करायला काय अडचण आहे. आज जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचलं, काय परिस्थिती होती या राज्याची. तुम्ही जसं मणिपूरमध्ये करून ठेवलेली परिस्थिती आहे ती काय महाराष्ट्रात करताय का. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे, या येड्या गावड्यांचा नाही आहे. या महाराष्ट्राचे लक्तरं टाकवायचं काम अगर समजा हे भाजपनी सरकार करत असेल, हे महाराष्ट्राची जनता यांना कधी खपवून घेणार नाही. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांचा जो प्रश्न आहे सरकारने तातडीने सोडवावा. आम्ही विधानसभेतही सरकारला सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहोत, आणि हे सरकार मुद्दामून राज्यामध्ये या पद्धतीचं हे पाप करवत आहे. आरोप नाही, हे वास्तविकता आहे. त्यांना सांगितलं जनगणना करा, ते करायला तयार नाही. येऊ द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी, कशाला हे सगळ्या भानगडी करतात. ते करायला तयार नाही. केंद्र सरकार म्हणतो गरीब जात, श्रीमंत जात, गरिबांचं तुम्हाला किंमतच नाही. आणि श्रीमंताचं ग्रेडेशन काल राम मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमातही पाहिलं आपण अयोध्यामध्ये. सगळे श्रीमंत, राम तर गरिबांचा होता, सगळे श्रीमंत फिल्म स्टार. त्याच्यामुळे या सरकारचा दोष आहे. जरांगे पाटलांच्या प्रश्नाबाबत सरकारने भूमिका घ्यावी आणि हे आंदोलन तातडीनं संपवावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. बघा कसं आहे, हे जेवढे लोकांना येडं समजतात, येड्यांचं सरकार आहे नाही. महाराष्ट्रातलं कोणाचं सरकार आहे. आम्ही नव्हतो म्हणालो,
देवेंद्र फडणवीसनी सांगितलं विधानसभेत एकनाथचा ई आणि देवेंद्रचा डी ईडी झाला, नंतर त्याला काय लागला, आता काय लागलं त्याला पुन्हा ये. काय झालंय सरकार, हे राज्याच्या जनतेला येणं नाही समजायचं यांनी. राज्याच्या जनतेला सगळं कळतं यांचं पाप. हे मराठा आणि ओबीसीचा वाद निर्माण करून हे ध्रुवीकरण करण्याचं पाप जे करतायत ओबीसींनाही कळतं. आम्ही ओबीसीचे लोक, आम्हाला माहिती आहे ओबीसी मध्ये काय करंट आहे, काय यांचा विरोध आहे ते आम्हाला माहिती आहे, मराठ्यांमध्ये माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचा गड्डा तेच खोदतात आहे. मी मगाशी यांना एक डायलॉग सांगितलं, गिदड़ की मौत आती तो शहर की तरफ भागते, ती अवस्था भाजपची आहे. लोगों को लेट पीपल टॉक, थोडे भाषण कम करके पीपल टॉक, दे वॉन्ट टू टॉक. बघा, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री हे आम्ही अनेकदा सांगितलं. ते गुजरातचे प्रधानमंत्री नाही आहेत, पण ते वागताना अजूनही गुजरातच्या प्रधानमंत्र्यासारखं वागतात, गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखं वागतात. महाराष्ट्रातले सगळे उद्योग घेऊन पळाले. डायमंड उद्योग हे महत्वाचा होता मुंबई शहरासाठी, महाराष्ट्रासाठी नव्हे तर ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून या मुंबईची गणना आपण जागतिक पातळीवर करत होतो. आणि म्हणून या मुंबईलाच बर्बाद करायची व्यवस्था त्यांनी केली. आपण पाहिलं असेल की मुंबई शहराचं डेव्हलपमेंट प्लॅन आता नीती आयोग तयार करायचा. एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका करायच्या नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंद करून टाकल्या. लोकशाहीवर विश्वास या बीजेपीचा नाही, नरेंद्र मोदींचा नाही. आणि सगळे उद्योग 5 स्टार त्या ठिकाणी इकडे मुंबईला दौऱ्यात आले, महाराष्ट्रात दौऱ्यात आले मोदीजी, काही ना काही घेऊन जायचं. त्याच्यातला हा उद्योग डायमंड उद्योग तिथं घेऊन गेले, त्याचं मोठं इनॉग्रेशन केलं. पण मुंबई आहे. मुंबईची शान कितीही कमी करण्याचा प्रयत्न गुजरात लॉबी करेल. कारण की म्हणतात ना ते आम्ही गुजरातच्या मुळे मोठं आहोत, आमची गुजरात कंपनी आहे असं सांगतात काही नेते जे महाराष्ट्रात मोठे झाले आणि तरी ते गुजरातमध्ये गेले तरी आम्ही गुजरात लॉबी आहे, गुजरातची कंपनी आमची असं म्हणणारे पण उद्योगपती आपण पाहिले. पण महाराष्ट्राची शान ही कधी कमी करू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे कितीही समजा त्या पद्धतीचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची शान आहे. पुन्हा मुंबई शिवाय यांना पर्याय राहणार नाही. म्हणून आता ते उद्योगपती पुन्हा इकडे वापस यायला निघाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.